नमस्कार, मी सावनी काळे मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सेकंडरी व हायर सेकंडरी विभागासाठी सध्या काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे। गेल्या शनिवारपासून आपण विविध विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत आहोत। या शनिवारचा आपला विषय आहे आपल्या मुलांना दिला जाणारा वेळ, क्वालिटी टाइम। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सगळ्याच पालकांचं शेड्यूल खूप बिझी झालंय। आपल्याला कधी आपल्या मुलांना द्यायला वेळ सुद्धा मिळत नाही। आपल्या सगळ्याच पालकांची तारेवरची कसरत होत असते ना आपल्या मुलांना सांभाळायला। माझी खात्री आहे की नक्कीच होत असेल। पण मग अशा वेळेला आपण काय करतो तर बऱ्याचदा महागडी गिफ्ट्स घेऊन, महागड्या वस्तू घेऊन, महागडे कपडे घेऊन ही उणीव आपण भरून काढतो। पण ह्याचा अर्थ आपण मुलांना क्वालिटी टाइम देतो का? तर याचं खरं उत्तर आहे नाही। आपण आपल्या मुलांना क्वालिटी टाइम देणं हे अतिशय गरजेचं आहे। मग तो क्वालिटी टाइम हा वेगवेगळ्या अर्थाने असू शकतो। आपल्या मुलांना घेऊन एखाद दिवस ट्रेकला जाणं, अगदी साधं त्यांच्याबरोबर भाजी घ्यायला जाणं हा सुद्धा क्वालिटी टाइम असू शकतो की त्यांच्याबरोबर एकत्र बसून गप्पा मारणं, जेवणं, त्यांना घेऊन कुठेतरी फिरायला जाणं, या अगदी साध्या गोष्टींमधनं क्वालिटी टाइम नक्कीच आपल्याला स्पेंड करता येऊ शकतो। त्याचबरोबरीने एकत्र वाचन करणं, छंद जोपासणं, या सगळ्या गोष्टींमधनं सुद्धा क्वालिटी टाइम नक्कीच स्पेंड करता येऊ शकतो। या सगळ्यामागे अट मात्र एकच असते, आपल्या किंवा आपल्या मुलाच्या हातात कोणत्याही पद्धतीचा स्क्रीन असता कामा नये। म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो, मोबाईल बघत असतो आणि मूल आपल्याला सांगत असतं ते आपण म्हणतो हा तू बोल मी ऐकतोय। तर ते करणं म्हणजे क्वालिटी टाइम स्पेंड करणं नाही। मुलाच्या डोळ्यात डोळे घालून बघणं, त्याच्याशी गप्पा मारणं, त्याच्याशी इंटरॅक्ट करणं, तो जे बोलतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे क्वालिटी टाइम स्पेंड करणं। अनेकदा पालक माझ्याकडे ही तक्रार घेऊन येतात की माझा पाल्य माझ्याशी नीट काही शेअरच करत नाही, शाळेत नेमकं काय झालं हे तो कधीच सांगत नाही। खरं बघायला गेलं तर ह्याचं कारण हे आपल्यालाच माहिती असतं। मला एक सांगा की आपण पालक किती जण आपल्या मुलाशी आपल्या कामाहून आल्यानंतर काय घडलं कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर हे शेअर करतो? मला खात्री आहे की फार थोडे पालक हे करत असतील। पण मग आपण जर हे शेअर नाही केलं तर आपल्या मुलाला सुद्धा ते शेअर करण्याची सवय कशी काय लागेल? आपल्या मुलाला वेळ देण्याचे खूप चांगले फायदे असू शकतात। आपण मुलाला वेळ दिला की आपल्या अनुभवातनं मूल रोज नवीन गोष्टी शिकत असतं। मूल खूप चांगला श्रोता होतो, तो संवेदनशील होतो, इतरांच्या भावना समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, स्वतःच्या भावनांचा सुद्धा रोजच्या रोज खूप चांगल्या पद्धतीने निचरा होऊ शकतो। त्याचबरोबरीने अतिशय संवेदनशील होऊन इतरांच्या भावना सुद्धा तो ऐकून घेऊ शकतो। आपल्या पाल्याशी बोलताना थोडंसं वल्नरेबल होऊन मुलांच्या पातळीवर येऊन बोलण्याचा आपण जर प्रयत्न केला तर त्याने मूल भविष्यात जास्तीत जास्त गोष्टी शेअर करू शकतं। आपल्या मुलाला जेव्हा हा कॉन्फिडन्स येईल की आपले पालक आपलं ऐकून घेतात, शांतपणे सल्ले न देता फक्त ऐकून घेतात, तेव्हा त्या मुलामध्ये तो विश्वास वृद्धिंगत व्हायला मदत होईल आणि तो विश्वास निर्माण होणं हे अतिशय गरजेचं आहे। आपण सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मूल जन्माला आलं म्हणजे पालकांची जबाबदारी संपत नाही, उलट तिथून ती जबाबदारी सुरू होते। चला तर मग खूप सारा वेळ आपल्या मुलांबरोबर घालवूया। रोजची किमान 15 मिनिटं आपण आपल्या मुलाला शांतपणे देऊ शकू असा विश्वास स्वतःच्या मनी ठेवूया आणि मुलांनाही देऊया आणि नवीन विषयासह पुढल्या शनिवारी भेटूया। धन्यवाद।